हे चौकातला गणपती आमच्या आणायची तयारी चालवली. बघा कशी दिंडी चालू होती. बाप्पा घरी येण्याची खुशी वेगळीच असते. त्यात लोक काय काय करतील आणि काय काय नाही, काय काय करू हेच सुचत नाही. जेवढं करेल तेवढं कमीच वाटते लोकांना. त्यामुळे बघा कसं चाललेलं लोकांचं, म्हणजे मुलांचं करायचं. ही लहान मुलांची दिंडी आणलेली. तिथून आम्ही गेलो. बघा गर्दी, बाप्पाला आपल्या घरी न्यायला कसं गर्दी चालू आहे सगळ्यांची. कारण घरी बाप्पा कधी घरी येईन असं होते, कारण वर्षभर वाट बघितलेलं असते ना त्यांच्यासाठी. जेव्हा आम्ही गणपती घेतलेला, कारण मी दरवर्षी गणपती मीच घेते. आमच्या घरातलं मम्मी त्यांच्या इकडचं असू दे मीच घेते, कारण मम्मी त्यांच्या इकडं पण मीच पहिल्यांदा गणपती घरी आणलेला. आमच्या घरी पण गणपती बसवत नव्हता. माझ्या सासरी गणपती बसवतात पण वैदू ऐकणं, मी जात नाही तिकडं. ती काय ऐकणं घालते, लई रडायला लागली. गणपती पाहिजेच म्हणताना मी बसवले. यावर्षी गणपती नाही, आम्ही कधी गणपती बसवत नव्हतो. पोरगी माझी जाणार कोणाच्या दारात, आणि पोरगीला दुखवून मी काय करत नाही. ती काय म्हणेल ती सगळं आमच्या घरात असते, कारण माझी पोरगीसाठी मी सगळं करते. म्हणजे पोरगीला दुखवून कोणाचं मन ठेवायचं, कोण कोणाचं नसते. आपलीच आपली मरण त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं की यावर्षी गणपती आणायचं. कोण काय म्हणायचं ते म्हणू दे. आता तसं पण आम्ही एवढं वर्ष झालं वेगळं राहतोय ना, तर आमचं आम्ही करणार. आता आम्ही ठरवलं म्हणून आम्ही आणलं गणपती. लई खुश होती. खुश म्हणजे काय, तिला कधी बाप्पा घरी येईन काय असं झालेलं. आणि आम्ही गणपती आणला घरी. तिची खुशी बघा कुठंच राहत नव्हती. हे बघा कसं वाटते बघा, आणि मला सांगा. सारखं वैदू ती बाप्पाची गाणी तिच्यासमोर लावूनच बसली होती. ती सरकतच नव्हती त्यांच्यापासून. सारखं हळदी कुंकू लावायचं, हे करायचं ते करायचं चालेल. लहान मुलांची खुशी हो, आणि काय.